तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये। तर विषय आजचा असा झालाय, आज मी निघालो या हरण्या बंदरला आणि काय बघतोस बॉंकाडेश। तर हे आमची आहे रिद्धी आणि रिद्धीची दिपिद्दी। तर सध्या मी माझं पॅकिंग करणार आहे थोडस। पॅकिंग काय काय करत आहे, यात काय कागदपत्र वगैरे काय नाही। ही माझी स्क्रिप्ट होती, ती टाकून देऊया तिकडं। आणि आप्पाचा ड्रेस घ्यायचा राहिला, आप्पाचा। तर ह्यो आहे आमचा आप्पाचा कॉस्ट्यूम। तर सध्या मी आणल्या नवीन खरेदी एक व्हाईट ड्रेस आणला सध्या मी। एक व्हाईट ड्रेस टोटली आता व्हाईट ड्रेस घालायचा। लई दिवसातनं मी शर्ट वगैरे ह्यो घालायला लागलो माझा, कारण असं कुठं मला हीच मिळालं नाही अजून कार्यक्रम करायला, म्हणजे शर्ट घालायला टाइमच मिळाला नाही, कुठं असं जाऊच वाटलं नाही। आणि आज पहिल्यांदाच शर्ट वगैरे घालून मी निघालो ह्याला अंजिरल्याला। तर त्याच्यासाठी खास खरेदी। आणि ह्याच्यात आणल्या एक शॉर्ट नवीन खड्डे चड्डी, झांग्या म्हणलं तर वावगं ठरणार ना असं, ती आणलंय। आणि ती आता ह्यात टाकूया, झाला विषय भेटला ह्याचा। रिद्धे माझा जाऊन टावेल घेऊन याचा साक्षर, तो वाज गाठलाय त्याला, आणतो जा पळ 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 चल। तर ह्याच्या बरोबर आपण घेऊ आपला रुमाल एक घेतो खिशात। हा ह्याच्या गोळ्या राहिल्या, तर मला गाडीत बसले मळमळ्याच्या गोळ्या आणि सर्दीच्या गोळ्या, जरा सर्दी झाली त्याबद्दलच्या गोळ्या ह्या, त्या पण चेन ओढतो, चेन राहिली त्या पण खिशात टाकतो। शिटर नको मला, मी शर्ट घालणार आहे। तर लय दिवसात ह्यो शर्ट मी घालणार आहे, ह्यो शर्ट रिद्धे चिद्दे पिद्दे ह्यो शर्ट घालणार आहे मी आता। तर ह्यो शर्ट घालून आपलं जायचं आहे। मदर म्हणत्या त्यो टावेल घेऊ नको, तुला नवीन खट्ट शोरूम पीस टावेल देतो। गावतोय का नाही, तर नवीन खट्ट शोरूम पीस टावेल ओकेच। तर आता कपडे बिपडे घालतो, शर्ट वगैरे घालतो, सगळं सिनेमॅटिक पद्धतीनं लुक डायरेक्ट घालूनच जातो। तुम्हाला कसा कसा लुक दिसतोय सांगा तुम्ही परत बघून, हाताची घडी घालून उभा राहू नकोस। आता मी शर्ट वगैरे सगळा घातलेला आहे आणि रिद्धीच्या हातात दिलंय मी ती शूटिंग घ्यायला। तर केस वगैरे सेट करतो जरा, ओके दिसतोय का मी? हा मला जाऊ होय होय काय सगळा दिसतोय का? तर शर्ट वगैरे घातलाय, सगळं झालंय। आता पॅकिंग अंडरपॅन्ट एक राहिला, तेवढी घेऊन येतो लगेच। तसंच धरून थांबलेस मी अजून, बरं असू दे। तर ह्यो एक टी शर्ट घेतलाय दुधी कलरचा, आणि आपली चड्डा स्वामी आता तो काळा टी शर्ट मगाशीच, तुला धरा येत नाही काय? धरा येत नसेल तर काळा टी शर्ट मगाशी घातलाय। तर झालं एवढं सगळं झालं, गादीवलं सगळा पसारा भेटला। आता अजून एक राहिलं, इकडे जाऊ दिसतोय का मी? होय काय होय। तर इथला एक आपण कडकनाथाचा ड्रेस घ्यायचं म्हणतो, ह्यो घेतो ह्यो ड्रेस। लय दिवस झालं ह्यो सपवायचा मला, ह्यो फाडून टाकायचा घालून। तर ह्यो एक ड्रेस घेतो। तर अशा पद्धतीने मी माझं सगळं आवरलेलं आहे आणि सज्ज झालोय मी ट्रिपसाठी जायला। आता बूट घालायचा आणि नीट गोल तडस करत वेटू आता कुठं पोराने सांगितलं तिथं जायचं। तर पप्पा येणार सोडायला मला, गाडीची किल्ली राहिली, आताच राहिली, गाडीची किल्ली घेतो। शर्टचा विषय असा आहे, हार्टबीट सगळं फॅक होते देणं। तर असा विषय आहे, मी कसं दिसतो चिकना पांड, मी जरा केस जरा तांबडी पडली असतील, पण त्याला विषय नाही, जरा चालायचं तेवढं। फादर बसले टीव्ही बघत झपाटलेला तो। चला पप्पा जाऊया काय? चला बूट घालायचं तेवढं राहिलाय, चला चला चला। मदर तेराचा बसली असेल बाहेर आता। शटर शर्ग घातलाय घेऊ, शर्ग घातलाय शर्ग, आणि त्याला कानटुपी वगैरे सगळंच आहे। तर शर्ट घातलाय, तर ह्यो बूट घालायचं म्हणतो या पांढरा। शिटर हे ग बसा उगा शिटर, 4 चाकीत जाणार आहे आम्ही,
4 चाकीत ही पडत नाही. कुठं झोपायचं आता? काय आम्ही काय रस्त्यावर झोपणार आहे? बाहेर झोपायला. हा काय शिस्तातच जाणार आहे. तर मातोश्री पाया पडतो ही जरा. नमस्कार. चला जागा का? किल्ली दिली का तुमच्याकडे? बूट घालतो. सगळ्या ब्लॉग मध्ये माझा हेच बूट असतोय, कारण माझ्याकडे दुसरा बूटच नाही घालायला. काय करायचं, पर्याय नाही. गरीब कार्यकर्ता आहे मी. गाडीची किल्ली गाडी कुठे आहे? पप्पांच्याकडे दिली की का नाही? तुमच्याकडे नाही दिली किल्ली? आहे माझ्या खिशातच आहे किल्ली. देतो. दिसतोय काय? बरोबर 10 वाजले. 10 वाजता पोरांनी सांगितलेलं ये म्हणून बूट घालतो. कसा बसा बिना सॉक्सचा बूट घालायला लागला, कारण सॉक्स सगळं वल्ला धुवून टाकली ती. आता मयात कवा जायचं सॉक्स आणायला? राहू तिकडे. बूट बी पुसला नाही, हा जसं चिखलाचा वाला करा. बूट बीट सगळा घातलाय. बोंगाडेच जाऊ का? टाटा बाय बाय. चला मी जातो. हा चला. तर आता आपण गेट उघडू, आपलं मार्गक्रमण बाहेर चालू करूया आणि जाऊया. तर चला, झाला विषय हार्ड. फादर मी कानटुपी बांधली जाम. चला. तर चला आता जातो. मम्मी टाटा बाय बाय. टाटा. तर सध्या इथं पोचलोय आणि आमचा सगळा विषय कार्यक्रम झालाय. सगळी कार्यकर्ता आमची सज्ज झाली ती जायला. गाडीचे मालक आणि चालक सूरज भैया आणि एक कार्यकर्ता शुभम भैया. इकडे जरा तोंड जावा. ही कार्यकर्ता परत तुम्हाला बघायला भेटणार उद्या सकाळी. आता काय बघायला भेटणार नाही ती. आणि तुम्ही बघू शकता आपलं दगदग नेहमीच कार्यकर्ता दीपक भैया. तर सध्या वाजले त्या पहाटेच्या 3 वाजून बी गेलाय. 3:30 वाजलाय आणि आम्ही सध्या पोचलोय चिपळूण मध्ये. पाऊस आहे, काचवर सगळं पाणी पडलंय. सगळी झोपले बोगाडी आणि मला म्हणते तू झोपतोय सारखा, जागा राहत नाही. चालाय तेवढं. कार्यकर्ता सगळं गुंगीत आहे आता. आणि थोड्याच वेळात आपण पोचल तिथं. गेल्यानंतर बघू कसा विषय होतो. रात्रभर जरा इकडे तिकडे तेवढंच किरकोळ झोपा झालेल्या. चालायच तेवढं. तर सध्या वाजले त्या सकाळच्या 5:30 आणि माझा आवाज बी बसलाय. दापोली बस स्थानक मागे दिसत. इथं आम्ही थांबलोय सध्या चहा पिण्यासाठी. आणि ड्रायव्हर लागले तर लाजाला आमचं. ते काय तेवढं चालायचं. जरा लाजका स्वभाव आहे तरी. झोप 2 वेळा पडलो असतो. विषय झाला जरा गंभीर. मग अशी आता काय डोळं झाकायला लागलं. जरा झोप लागल्यामुळे जरा विषय हार्ड झाला. मग जरा चहा पितो आणि मग पुढचा आपला प्रवास चालू करूया. एक 10-15 किलोमीटर राहिल्या. तेवढा आपला क्लिअर केला प्रवास. मग संपला विषय. जाऊन नदीत समुद्रात अभ्यंग स्नान करायचं. मग जरा घसा आपला ढिल्ला पडत असं वाटतंय. समुद्राचं खारट पाणी आपल्या गोयण्या केला तर काय म्हणा चोर भैया. तर चहा पितो आणि जाऊया पुढं लवकरच. वाजले ते सकाळचे 6:30. जरा कसा पण माझा गारट्यानं जरा बसलाय. मग चहा प्यायल्यामुळे जरा सुधारला. आता सुधारणा झालेला. आणि बीच कडाला आम्ही रिसॉर्ट घ्यायचं म्हणतोय. त्यासाठी आमची चहलपहल चालू आहे. वातावरण जरा हे सकाळ पारी ऊन पडणार असं वाटतं. फिलिंग ढगात डोंगर बिंगर आहे तिथं. एक नंबर वातावरण आहे. पण एवढा विषय आहे, रेंज गुणवले इथं. रेंजचा लय प्रॉब्लेम आहे. कधी पण या रेंजचा प्रॉब्लेमच येणार तुम्हाला. पर्याय नाही. आता सूरज भाई यांनी सांगितलं त्या हॉटेलवर म्हणजे त्या रिसॉर्टवर आम्ही निघालो. ती रिसॉर्ट बघूया कसा विषय आहे त्या रिसॉर्टचा. रूम्स वगैरे बघायचं, कारण इथं रेंज नसल्यामुळं फ्री वायफाय अवेलेबल आहे का बघायचं ती पण. आणि मग आपला पुढचा विषय काय असेल तो चालू करायचा. तर आलो त्या रिसॉर्टजवळ आलूया. एक शतपावली झालं का उठून सकाळी चाललो नाही, पण आज ह्यांच्यासोबत आमचं चालणं चालू आहे. आणि हे आमचे गँग
निम्म्या अर्धी महाग आहे तिकडं. मागची काय मागणं मागच्या मागच गेली. आणि इथलं बी जरा सिनेमॅटिक पद्धतीचं लुक तुम्हाला दावायला लागते. थोड्या वेळात बुबू आता पारणं फेडून घ्या. कडकनाथ लुक आहे, कडकनाथ. लय म्हणजे गचायला आवडायचा बीच. तर तुम्ही जस्टच आत्ता बघितलं किती म्हणजे गचा बीच आहे. या बीचची रिसॉर्ट घेणं म्हणजे याची मुरुडला जाऊन बघूया बीच कसा होतोय. तर आज मी इथंच थांबणार. नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल काय काय विषय आमचा पुढे झाला. तर बाय बाय.